आणि या क्षणाची मोठी बातमी आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देताना नाशिकच्या सत्र न्यायालयाने काही महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे। कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली नाही तर ते अपात्र ठरू शकतात। त्यामुळे त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा निवडणूक घेण्याची वेळ आली तर जनतेच्या पैशाचा खर्च होईल असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आहे। याबाबत कोकाटेंचे वकील ॲडव्होकेट अविनाश भिडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। माणिकराव कोकाटे यांची बाजू मांडणारे ॲडव्होकेट अविनाश भिडे आपल्यासोबत आहेत। त्यांनी या संदर्भातच आपलं म्हणणं हे कोर्टापुढे मांडलं होतं, युक्तिवाद केलेला होता। अविनाश भिडे आपल्यासोबत आहेत। सर, कोर्टाने नेमकं काय निरीक्षण केलेलं आहे आणि आपण काय बाजू मांडली? पहिलं त्यांचं म्हणणं असं, मेहरबान कोर्टाने असं ऑब्झर्व केलेलं आहे की जी काही केस आमदार कोकाटेंवरती आहे किंवा होती, तर ती त्यांनी 1989 मध्ये जे ॲप्लिकेशन दिलं 3 अमेंड मिळण्यासाठी आणि त्याच्यासाठी जी ॲफिडेव्हिट दाखल केली तर ती 1989 मध्ये केली होती। परंतु मेहरबान ट्रायल कोर्टाने मात्र जे त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा जो विचार केलेला आहे तो 1992 पासूनचा केलेला आहे। आणि हा मुद्दा आम्ही निदर्शनास आणून दिला की 1989 ची त्यांची काय आर्थिक परिस्थिती आहे याबद्दल कुठलाही पुरावा कोर्टापुढे आलेला नाही। 2 वर्ष किंवा 2 वर्षाची शिक्षा ज्यांना MLA किंवा MP झालेली आहे अशा MLA किंवा MPचं डिस्क्वालिफिकेशन धरलं जातं आणि त्यांना त्या पदावरती राहता येत नाही। तर आता ह्या केसमध्ये, आपल्या केसमध्ये नुसते ते MLA नव्हते तर ते कॅबिनेट मिनिस्टर आहेत। आणि मेहरबान कोर्टाने असं धरलं की गेल्या 4-5 वर्षांपासून 4-5 वेळा जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे आणि यावेळेला त्यांना कॅबिनेट मिनिस्टर म्हणून काम करण्याची संधी मिळालेली आहे। त्यामुळे आमचा आर्ग्युमेंट असं होतं की आज ते संधी त्यांना आहे। अपील पेंडिंग आहे। अपील कधी चालेल, 6 महिन्यात चालेल, 1 वर्षात चालेल किंवा 2 वर्षात चालेल याची शाश्वती नाही। आणि आज जर स्टे दिला नाही तर त्यांना आज ती संधी मिळणार नाही काम करण्याची। कॅमेरामॅन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।